आणि आता बातमी पाहूया सविस्तर। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना थेट आता भर उन्हामध्ये रांगा लावाव्या लागतात आणि यामुळे उन्हातान्हात नागरिकांना गॅसची एक टाकी मिळवण्यासाठी डोक्यावर टोपी रुमाल घालून उभं राहून प्रतीक्षा करावी लागते। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक आता रांगेत उभे आहेत। नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। नितेश, छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज भागात सध्या घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न चालू असल्याचं दिसतंय। लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, काय नेमका ग्राउंड रिपोर्ट आहे? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर वाळूज महानगर भागामध्ये सरकारकडून जो दावा करण्यात येतोय की घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता नाही, मात्र इथलं चित्र जरा वेगळंच पाहायला मिळतंय। सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी नागरिक एक गॅस सिलेंडरची टाकी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी उभे आहे। अगदी उपाशी तपाशी नागरिक या भागात आलेले आहे। सध्याचं आपण या भागातलं तापमान जर बघितलं तर 39-40 डिग्री सेल्सिअस आहे आणि या सर्व तापमानामध्ये नागरिकांनी लांबच्या लांब रांगा या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लावलेले आहे। मात्र अजूनही या भागातील नागरिकांच्या पदरामध्ये सिलेंडर पडत नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जोही गॅसचा साठा येतोय तो संपून जातोय आणि त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पदरी निराशाच पडते। मात्र गॅसची एक टाकी देखील त्यांच्या नशिबात असल्याचं चित्र दिसत नाही आहे। सध्याचं वाढतं तापमान बघता या ठिकाणी सकाळपासून उभे असलेल्या नागरिकांनी आता भर उन्हामध्ये काहींच्या डोक्यावर आपल्याला रुमाल दिसतोय, काहींच्या डोक्यावरती टोपी दिसते आणि अशा परिस्थितीत भर उन्हात नागरिक या ठिकाणी उभे आहे आणि सकाळपासून या ठिकाणी उपाशी तपाशी हे सर्व नागरिक गॅसची टाकी मिळवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहे, कारण स्वयंपाक करण्यासाठीची जी मेहनत आहे ती महिला खरी घेते आणि त्यासाठीची कसरत देखील त्यांना करावी लागते। महिलांचं काय म्हणणं आहे ते आपण बघू। ताई, मला सांगा काय परिस्थिती आहे? सर, माझे मिस्टर एकटे ड्युटीला जातात, मी घरी असते। ड्युटी बुडून ते काही सिलेंडर घ्यायला येऊ शकत नाही। मी 4 दिवसापासून सिलेंडर घ्यायला येते। मला यायला 100 रुपये रोजचा खर्च लागतोय। जाणं येणं रोजचं सिलेंडर रिकामा असेल तरी ऑटोवाला 50 रुपये घेतोय। 100 रुपये खर्च 4 दिवसापासून ते कंडिशन आहे आणि एक तर जेवण नाही भेटत। परेशानी इथं आहे। उन्हामध्ये आतापर्यंत थांबले, आता इथं सावलीला थांबले मी आणि 2 गाड्या आणल्या। 4 दिवसापासून एक पण गाडी आली नाही। 2 गाड्या आणल्या, संपून गेलेले आणि आता तिसरी गाडी आणतो म्हणून थांबलो। आता ते सिलेंडर संपले तर आता म्हणतात गाडी येणार नाही, आता घरी जा म्हणतात। बरं, मग आता कसं करणार तुम्ही? कसं करणार आता, काय करणार आता तेच कळत नाही आम्हाला, काय करावं मग। बरं, मला सांगा तुम्ही केव्हापासून उभे आहात? मी सकाळी 9 वाजेपासून उभी इथे। बरं, मग आता गॅस नसल्यामुळे स्वयंपाक कसा सुरू आहे तुमचा? आता करतो कसं तरी इंडक्शनवर करायचं किंवा मग काहीतरी जे कमी प्रमाणात गॅस कमी लागतो अशा हिशोबात करून खायचं। ताई, मला सांगा तुम्ही केव्हापासून उभे, किती टाक्या मिळाल्या? आम्ही 9 वाजेपासून उभे आहे। बरं, मग काय सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं? त्याने सांगितलं की आता तुम्हाला 2-3 घंट्यात भेटेल म्हणे दुसरी गाडी आल्यावर। तर पण मग अजून काही तपासच नाही समजा गाडी। जेवण केलंय का तुम्ही इथे आले तर? नाही, जेवण नाही केलंय। नाही, चहा नाही, काही नाही। सकाळचं येऊन बसलेलो आहे तिथं, जेवण नाही, काही नाही। घरातले कामं तसेच ठेवले नाही, तर नम्राला येऊन थांबलेलो आहे आम्ही। 4 दिवसापासून असंच येऊन थांबतो, परत घरी जातो, येतो, थांबतो, घरी जातो। म्हणजे 4 दिवसापासून 4 दिवसापासून गॅस बुक करून 5 दिवस झाले माझा आणि मी स्वतः माझ्या नजरेने इथे येऊन थांबते। तिथपर्यंत नंबर राहतो, इथपर्यंत येते। 3 दिवस झाले तर गाडीच नाही आली। आज तरी आली तर थोडा जीवाला भेटल म्हणून। आणि पहिले म्हणले की परत गाडी येणार आहे, आता त्या 2 गाड्या संपल्या आणि तिसरी येणार म्हणले। आता लोक आता म्हणतात तिसरी पण येणार नाही। ताई, मला सांगा तुम्ही केव्हापासून उभे, किती टाक्या मिळाल्या? सकाळी 9 वाजल्यापासून उभी आहे। आमच्या पुढच्यांचे नंबर झालेले, पण अजून 2 गाड्या संपल्या तरी तिसरी गाडीची आम्ही आता वाट बघतोय। मुलांच्या अगदी नितेश, 3-3 तास 4 तास जवळपास हे सगळेजण रांगेत थांबले। 2 गाड्या आधीच गेलेल्या आहेत, संपलेल्या आहेत आणि आता तिसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेमध्ये एवढी मोठी रांग लोकांची थांबली। अत्यंत परिस्थिती बिकट आहे असं म्हणावं लागेल। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्या बरोबर होते।